नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. साताऱ्यात बघा पाऊस चालू झालाय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 11:15 वाजलेत मित्रांनो. घरी आहे आता, निघते एशियन पेंटला जायला. आपली गाडी भरलेली आहे. कन्नूरचा लोड आहे आपला. गाडी रात्रीच भरली आहे. रात्री बाहेर आली 11-12 वाजता साधारण ती बाहेर आली असेल. लावली केसुडीच्या पंपात. तर निघूयात आता. कुंदन शेठला फोन करायचा, ते कात्रजला येतील. आणि संतोष येणार आहे, कुंदन शेठचा चुलत भाऊ आहे, तो आपल्याबरोबर येणार आहे. मागच्या ट्रिपला पण होता कन्नूरला आपल्याबरोबर, तोच आता येतोय परत. काल फोन आलता मी पण येणार आहे म्हणून. तर त्याला पण फोन करायचा, निघायचा. आता तेच आपलं नेहमीचं रुटीन आहे. कात्रजवरून शिरवळ आणि तिथून पुढं आपला प्रवास सुरू. रविवार येतोय मधी. आता काय निवांत जायचं, घाई नाही. कारण की आज शुक्रवार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवारी रात्री जरी पोचलो तर सोमवारी आपली गाडी खाली होईल. तर आणि पप्पूची पण गाडी भरली. त्यांनी म्हैसूरचा लोड केलेला आहे, पण तो कालच निघून गेलाय बहुतेक. तर आपण निघूयात आता मित्रांनो. कारण की उशीर होईल, गाड्या नाही भेटणार. नंतर चित्याच्या गाड्या असतात 12 वाजेपर्यंत वगैरे चालू. तर त्या गाड्या भेटल्या तर आपल्याला जागेवर जाता येतं. नाहीतर एसटीने गेलो तर शिरवळला उतरायला लागतं. आणि शिरवळवरून मग परत काहीतरी बघू, जे वाहन भेटेल त्याच्याने जायला लागतं. तर निघूयात मित्रांनो आता. मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजले. आलं आता खंडाळ्यामध्ये डिझेल भरत आहे. कारण की डिझेल नव्हतं भरलं. जास्त नाही भरत, एक 7-8 हजाराचं भरणार आहे. नंतर पुढं आपलं बॉर्डरवर गेल्यानंतर भरूयात. उशीर झाला आम्हाला, गाडी नाही भेटल्या लवकर. शिरोळपर्यंतच गाडी भेटली. नंतर भोसले ट्रान्सपोर्टवाले जे आहेत, भोसले शेठ, त्यांनी त्यांच्या ओळखीची गाडी पाठवली 4 व्हीलर. तिथून केसोटी परत त्यांनी सोडलं. मग आलो, निघालो. ऑइल वगैरे टाकलं. ऑइल कमी होतं ते भरलं. संतोष आलाय बघा मागं. संतोष पण बाईक हाय करतोय. आता निघूयात. टायर वगैरे चेक करतो, जरा खडे काढून घेतो सगळे आणि निघूयात मित्रांनो. 3:45 वाजलेत मित्रांनो. साताऱ्यात बघा पाऊस चालू झालाय आणि चांगला जोरात चालू झालाय. आता कदाचित पुढं बंद पण होईल, काय सांगता नाही. अचानकच वातावरण बदलले. किनीच्या टोन नाक्यानंतर सगळं वातावरण चेंज झालं. संपला पाऊस, तेवढंच आला आणि परत गेला पण. मित्रांनो, किनीच्या टोल नाक्यावर आलोय. पाऊस चालूच आहे, बारीक बारीक बारीक. कुठं चालू आहे, कुठं बंद आहे. चहा प्यायचा प्लॅनिंग आहे, पण जरा पाऊस पडतोय. इथं बघा हे दोघं काय करत. डिझेल चेक करत आहे जरा. डिझेलचं लेवल मला जरा कमी वाटते, म्हणून शेट म्हटले एकदा चेक करतो. कारण की मीटरच्या काट्यावरून अंदाज नाहीत. पट्टी टाकून बघत आहे आता. बघा पाऊस चांगला जोरात चालू झाला आता. समोर चहाचे दुकान आहेत, सलगर चहा. नेहमी आपण तिथंच थांबतो. बघू आता नको, पुढं बघूयात, नाही तर कोल्हापूरचा बॉर्डरच्या टोल नाक्यावर वगैरे पिऊयात. मित्रांनो, रात्रीचे 8:30 वाजलेत. आलोय आपल्या निप्पाणीच्या पंपात टाकी फुल करायची. कारण की तिथून निघाल्यानंतर 5,000चं डिझेल टाकलं होतं फक्त. आता पोचली गाडी पंपात, फुल करायला लावली. संतोष टायर चेक करतोय. टायरमधले दगड अडकलेले काढतोय. एक जण एकाने काम वाटून घेतले. टाकी भरायची आपलं पहिले.
टाकीतलं पाणी संपायला आलं. मॅनेजर साहेब आहे कुंदन शेठ इथं डिझेल वगैरे थांबलेत. आता जेवायला जायचं शंकेश्वर वगैरेला. शंकेश्वरला सरदारजीचा ढाबा आहे, तिथं जेवणासाठी जायचं. कुंदन शेठ मागं थांबलेत आणि तिथंच झोपायचं, कारण की रविवारमध्ये असल्यामुळे आपल्याला भरपूर उद्याचा दिवस परवाच्या रात्रीपर्यंत पोचलं तरी चालेल. त्यामुळं सावकाश जायचं. तिथंच जेवूयात आणि तिथूनच जेवण करून निघूयात. पाऊस आता बंद झालेला आहे. कोल्हापूर नंतर बंद झाला पाऊस. कोल्हापूरपर्यंत होता पाऊस, त्याच्यानंतर अजिबात पाऊस नाही. इथं मागं पिण्याचं पाणी वगैरे मागच्या साईडला बघा, तिथं दिसतंय. फिल्टर पाणी भेटतं, पण फिल्टर असलं तरी ते काय चवीला चांगलं लागत नाही. जार भरलेला आहे तसा आपलं पाण्याचा. आता पुढं कुठंतरी सरदारीच्या वगैरे ढाब्यावर घेऊ. आणि इथं हे पाणी आपलं टाकीत वापरायला जे पाणी भरतो ते तिथून भरायचं. तर डिझेल फुल करून निघूयात मित्रांनो थोड्या वेळात. मित्रांनो, रात्रीचे 11:15 वाजलेत. आलो आहे आता शंकेश्वरला. सरदारजीचा ढाबा आहे, तिथं थांबलेलो आहे. आता इथंच झोपणार आणि सकाळी इथून निघणार, कारण की निवांत जायचं आहे आपल्याला. त्यामुळं काय काळजी नाही. जेवण वगैरे केलं. जेवतानीचा व्हिडिओ काढता नाही आला, कारण की क्रिकेटची मॅच चालू होती साऊथ आफ्रिका इंडियाची, ती बघत होतो. जर व्हिडिओ काढला असता तर कॉपीराईट पडलं असतं, त्याच्यामुळं काढला नाही. मस्त मॅच झाली. 283 मारलेत 20 ओव्हरमध्ये. सॅमसन आणि टिलकचं शतक झालं. आता बाकीची मॅच मोबाईलमध्ये बघतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.